लोकप्रशासनाचं स्वरूप पाहिल्याच्या नंतरचा अभ्यासक्रमामधला पहिल्या विभागा नंतरचा घटक आहे लोकप्रशासनाची व्याप्ती. त्याला आपण स्कोप ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. लोकप्रशासनाची व्याप्ती एक ज्ञानशाखा म्हणून लोकप्रशासनाचं स्वरूप कसं असतं आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर एक ज्ञानशाखा म्हणून लोकप्रशासनाच्या अध्ययनात कोणकोणते विषय येतात, लोकप्रशासनाच्या अभ्यासात कोणकोणते विषय शिकवले जातात, त्याचा अभ्यास आपल्याला लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये करायचा आहे. लोकप्रशासन ही एक क्रिया आणि प्रक्रिया सुद्धा आहे. त्यामुळे लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये अनेक विषयांचा समावेश केला जातो. लोकप्रशासनाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या प्रचंड वाढीमुळे लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. मी तुम्हाला काल सांगत असताना हे सांगितलेलं आहे की पूर्वी प्रशासनाला फक्त पोलिसी स्वरूपाचं काम करावं लागत होतं, म्हणजे शांतता व सुव्यवस्था ठेवणे एवढंच काम प्रशासनाला करावं लागत होतं. परंतु काळ बदलला आणि काळ बदलल्याच्या नंतर प्रशासनाला कल्याणकारी राज्याचं धोरण स्वीकारावं लागलं. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यामध्ये लोकप्रशासनाच्या कार्यामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या संबंध कल्याणाची जबाबदारी प्रशासनावर घेऊन पडलेली आहे. कल्याणकारी राज्याच्या स्वरूपामुळे आणि ते धोरण स्वीकारण्यामुळे आणि त्यामुळे लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकप्रशासनामध्ये कशा कशाचा अभ्यास केला जातो, काय काय अभ्यास केलं जातं, प्रामुख्याने याची माहिती लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये येते. त्याला क्षेत्र म्हणतो आपण. व्याप्ती म्हणजे थोडक्यात अभ्यासाचे क्षेत्र सुद्धा त्याला म्हणतो. काय म्हणतो? अभ्यासाचे क्षेत्र सुद्धा आपण त्याला म्हणतो. प्रामुख्याने लोकप्रशासनाची व्याप्ती सांगत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट केली आहे. तर त्या व्याप्तीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. वेगवेगळे दृष्टिकोन व्याप्ती संबंधाने लोकप्रशासनाच्या मांडलेले आहेत. तर त्यातले वेगवेगळे दृष्टिकोन सुद्धा आपल्याला अभ्यासाचे आहेत. त्यातला पहिला दृष्टिकोन आहे POCCC. POCCC. तर प्रामुख्याने हेनरी फुयर या विचारवंताने लोकप्रशासनाची व्याप्ती या 5 शब्दाच्या आधारे मांडलेली आहे. तो काय म्हणतो की लोकप्रशासनामध्ये या प्रत्येक अक्षरापासून जी काही संकल्पना तयार झाली आहे त्या संकल्पनेचा त्या घटकाचा अभ्यास लोकप्रशासनाच्या व्याप्तीचं क्षेत्र मानलं जातं किंवा अभ्यासाचं क्षेत्र मानलं जातं. त्यामध्ये P म्हणजे प्लॅनिंग, O म्हणजे ऑर्गनायझेशन, याला प्लॅनिंग म्हणजे नियोजन. दुसरा आहे ऑर्गनायझेशन, संघटन. तिसरा आहे C फॉर कमांड. कमांड म्हणजे आदेश. चौथं कोऑर्डिनेशन. समन्वय. पाचवा शब्द आहे C कंट्रोल म्हणजे नियंत्रण. कंट्रोल म्हणजे नियंत्रण. लोकप्रशासनाच्या व्याप्ती संदर्भात POCCC हा दृष्टिकोन कोणी मांडला आहे तर तो आहे हेनरी फेयर. कोणता विचारवंत आहे? हेनरी फेयर या विचारवंताने लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये अभ्यासामध्ये काय काय अभ्यास केला जातं तर नियोजन कसं केलं जातं याचा अभ्यास केला जातो असं हेनरी फेयर म्हणतो. P फॉर प्लॅनिंग सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. POCCC तो म्हणतो P फॉर प्लॅनिंग नियोजन याचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये केला जातो. O फॉर ऑर्गनायझेशन संघटन प्रशासनामध्ये काम करणारा जो काही वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे संघटन आहे त्या संघटनांचा अभ्यास प्रशासनामध्ये केला जातो. कमांड प्रशासनामध्ये काम करत असताना आदेशाच्या तत्वाचा अभ्यास केला जातो. आदेश कसा दिला जातो, कोणाकडून दिला जातो याचा अभ्यास केला जातो. चौथं तत्व आहे C फॉर कोऑर्डिनेशन समन्वय. प्रशासनामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. त्या समन्वयाच्या तत्वाचा सुद्धा अभ्यास केला जातो असं हेनरी फेयर सांगतो. त्यानंतर C आहे कंट्रोल नियंत्रण. वेगवेगळ्या घटकांवर प्रशासनामध्ये कशा पद्धतीने नियंत्रण केलं जातं याचा सुद्धा अभ्यास प्रशासनामध्ये केला जातो.
असं या तत्वाच्या माध्यमातून घेऊन उपयोग समजतो. त्यानंतरचं तत्व आहे दुसरं आहे M3. हा दृष्टिकोन आणि हा दृष्टिकोन मांडला आहे M3 हा दृष्टिकोन मांडला आहे पर्सी मॅक्विन नावाच्या विचारांमध्ये. हा काय म्हणतो की प्रशासनामध्ये मॅन, मटेरियल आणि मेथड या 3 घटकाचा अभ्यास केला जातो. घटकाचा समावेश होतो. मॅन, मेथड, मटेरियल म्हणजे मनुष्य किंवा कर्मचारी, मानव, मेथड पद्धती आणि मटेरियल म्हणजे साधन सामग्री. तो काय सांगतो? पर्सी मॅक्विन असं म्हणतो की प्रशासनामध्ये प्रामुख्याने काम करणारा कर्मचारी वर्ग मानव, मनुष्य याचा अभ्यास केला जातो. दुसरा आहे कशा पद्धतीने प्रशासन काम करतं, ही पद्धती, टेक्निक्स, तंत्र याचा अभ्यास केला जातो. आणि कशाद्वारे केला जातो की काय साधन सामग्री आहे, तर त्या साधन सामग्रीचा अभ्यास प्रशासनामध्ये केला जातो. हा M3 सिद्धांत कोणी मांडलेला आहे? पर्सी मॅक्विन. POCCC हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे दृष्टिकोन? हेनरी फेरर यांनी. M3 हा सिद्धांत लोकप्रशासनाच्या व्याप्ती संदर्भात मांडलेला आहे पर्सी मॅक्विन. मॅन, मेथड, मटेरियल म्हणून M3 मध्ये आहे. 3 M, ठीक आहे, 3 M म्हणून M3. त्यानंतर आहे पोस्टमॉर्टम दृष्टिकोन, प्रशासनाच्या व्याप्ती संबंधी पोस्टमॉर्टम दृष्टिकोन. पोस्टमॉर्टम हा दृष्टिकोन मांडलेला आहे ल्युथर गुलिक यांनी. कोणी मांडलेला आहे? ल्युथर गुलिक यांच्या मताने. ल्युथर गुलिक काय सांगतो? या शब्दातील प्रत्येक अक्षर हे लोकप्रशासनाचं कार्य दर्शवतं आणि संबंध कार्याचा समावेश लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये होतो असे ल्युथर गुलिक म्हणतो. पोस्टमॉर्टमतील पहिलं वाक्य शब्द आहे P फॉर प्लॅनिंग. म्हणजे काय? नियोजन. दुसरा आहे O फॉर ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन. त्यानंतर S फॉर स्टाफिंग, कर्मचारी वर्ग. त्यानंतर D फॉर डायरेक्शन म्हणजे मार्गदर्शन. त्यानंतर CO फॉर कोऑर्डिनेशन, आपण तिकडे दिलेले आहे म्हणजे समन्वय. त्यानंतर रिपोर्टिंग, R फॉर रिपोर्टिंग. ऐकून यातला प्रत्येक शब्द कार्य सांगतो, प्रशासनाचं कार्य सांगतो. रिपोर्टिंग म्हणजे अहवाल लेखन. आणि शेवटचा आहे B फॉर बजेटिंग, बजेट. अंदाजपत्रक, प्रशासनाचं काम अंदाजपत्रक तयार करणे किंवा अंदाजपत्रक जनतेच्या हिताचे वेगवेगळ्या खर्चासंबंधीचा ताळेबंद तयार करणे हे काम असतं. म्हणजे ल्युथर गुलिक यांच्या मतानुसार प्रशासनाची ही सर्व कार्य आहेत. प्रशासनाची ही सर्व कार्य नियोजन करणे, एखादी संघटना शासनाने ठरवली, तयार केली, त्या योजनेची अंमलबजावणी कशी करायची आहे, जनतेपर्यंत कशी पोहोचवायची, जनतेला कसा लाभ होईल, त्यानुसार नियोजन करणे प्रशासनाचं काम. हे एक प्रशासनाचं कार्य आहे असं ल्युथर गुलिक सांगतो. त्यानंतर आहे हे कार्य पार पाडण्यासाठी प्रशासनातील वेगवेगळी संघटन प्रशासनाचं असलं पाहिजे. राज्य शासन, स्थानिक शासन, जिल्हा प्रशासन अशा प्रकारचं संघटन प्रशासनामध्ये असतं असं ल्युथर गुलिक सांगतो. त्याचा सुद्धा या कार्याचा समावेश प्रशासनामध्ये होतो. या घटकाचा अभ्यास
लोकप्रशासनाचा एक अभ्यासक्रम केला जातो. त्यानंतर एस्कॉर स्टाफिंग प्रशासनामध्ये काम करणारा कर्मचारी आहे. अगदी ग्रामपंचायतीचा सेवक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, ते केंद्रातील वेगवेगळे सचिवालयीन अधिकारी असतील, हे संबंध प्रशासनाचे काम करणारे वेगवेगळे घटक आहेत आणि याचा सुद्धा अभ्यास प्रशासनामध्ये केला जातो असे मी सांगतो. त्यानंतर डायरेक्शन प्रशासनामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने काम केलं जावं याचं मार्गदर्शन सुद्धा या माध्यमातून होतं. मार्गदर्शन करणे हे सुद्धा प्रशासनाचं काम आहे आणि त्याचा अभ्यास प्रशासनामध्ये केला जावा म्हणून लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये याचा समावेश होतो असं लुथर सांगतो. त्यानंतर आहे कोऑर्डिनेशन, समन्वय. प्रशासनामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. समन्वय हे तत्व प्रशासनातलं अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे म्हणून याचा सुद्धा अभ्यास प्रशासनाच्या व्याप्तीमध्ये केला जातो असं लुथर सांगतो. त्यानंतर आहे रिपोर्टिंग. हे सबंध कार्य पार पाडल्याच्या नंतर वरिष्ठांना रिपोर्टिंग किंवा अहवाल देण्याचं काम कोण करतं? कनिष्ठ करतात म्हणून अहवाल लेखन हा सुद्धा एक प्रशासनाचा भाग आहे असं लुथर सांगतो. आणि शेवटचं आहे हे संबंध कार्य पार पाडण्यासाठी बजेट किंवा अंदाजपत्रक तयार करावं लागतं आणि त्या माध्यमातून प्रशासनाला पैसा प्राप्त झाल्याशिवाय शासनाच्या वेगवेगळ्या योजनेच्या अंमलबजावणी होऊ शकत नाही. ते बजेट सुद्धा तयार करण्याचं काम प्रशासनाचं असतं. हे कार्य प्रशासनाचे आहे म्हणून या कार्याचा समावेश प्रशासनाच्या व्याप्तीमध्ये होतो असं लुथर सांगतो. लुथर लोक प्रशासनाची व्याप्ती पोहोचलोकवाद या दृष्टिकोनातून मांडली आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पोहोचलोकवाद दृष्टिकोन. मी आपल्या नोट्समध्ये पोहोचलोकवाद दृष्टिकोन सांगितलेला आहे. जवळपास 1.5 पेज हा पोहोचलोकवाद दृष्टिकोन आहे. त्याची आवश्यकता काय आहे, त्याचं नेमकं काम काय आहे हे मी याच्यामध्ये मांडले. मी आता हे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आहे लोकप्रशासनाच्या व्याप्तीमधला नंतरचा चौथा मुद्दा आहे लोककल्याणकारी दृष्टिकोन. हे मोडतो मी इकडे बसत नाही. चौथा आहे लोकप्रशासनाच्या व्याप्तीच्या दृष्टिकोनातून लोककल्याणकारी दृष्टिकोन. जनतेच्या हिताची जे कार्य आहे, जी कार्य आहे ती सर्व कार्य लोकप्रशासनामध्ये समाविष्ट होतात असं लोककल्याणकारी दृष्टिकोनातून मांडलं जातं. म्हणजे हा दृष्टिकोन राज्य व प्रशासन यात अंतर मानत नाही. वर्तमान युग हे लोककल्याणकारी युग आहे. राज्याची इच्छा आणि धोरणं अंमलात आणण्याचं काम प्रशासन करत असतं आणि म्हणूनच प्रशासनाचं स्वरूप हे लोककल्याणकारी स्वरूपाचं बनलेलं आहे. या दृष्टिकोनातून या दृष्टिकोनाच्या माध्यमातून लोकप्रशासनाची व्याप्ती किंवा क्षेत्र हे लोकहितासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यापर्यंत वाढलेले आहे. म्हणून लोकहितासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्याचा समावेश लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये केला जातो. लोककल्याणकारी दृष्टिकोन काय सांगतो तर लोकहितासाठी जे कार्य केले जातात, जनतेच्या हितासाठी जे कार्य केले जातात ती सर्व कार्य लोकप्रशासनाच्या अभ्यासाचे विषय आहेत किंवा लोकप्रशासनाच्या अभ्यासाची व्याप्ती आहे. हा लोककल्याणकारी दृष्टिकोन सांगतो. म्हणून हा एक व्याप्तीचा आपल्याला मुद्दा वाटतो. चौथा मुद्दा झाला. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये असे काही महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाची कार्य आहेत की ती लोकप्रशासनाच्या अभ्यासाची व्याप्ती आहे. त्यामध्ये महत्त्वपूर्ण कार्य त्यामध्ये लोकप्रशासनाच्या प्रशासकीय प्रक्रियेच्या शिवाय संरक्षण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सामाजिक सुरक्षा असेल, सामाजिक कल्याण असेल, कृषी असेल, उद्योग असेल, अग्निसेवा असेल, या संबंध वेगवेगळ्या कार्याचा समावेश होता लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये होतो असं सांगितलं जातं. आपण काय म्हटलेलं आहे की शासनाची धोरणं आणि कायदे अंमलात आणणे हे प्रशासनाचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून ती कार्य प्रशासनाची व्याप्ती असते. परंतु याच्याशिवाय प्रशासनाची अनेक महत्त्वाची कार्य सुद्धा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये येतात. जसं की संरक्षण, त्याचबरोबर कृषी क्षेत्रासंबंधीचे कार्य, संरक्षण क्षेत्रासंबंधीचे कार्य आहे, शिक्षण क्षेत्रासंबंधीचे कार्य आहे, आरोग्य क्षेत्रासंबंधीचे कार्य आहे, सामाजिक सुरक्षा किंवा सामाजिक कल्याणासंबंधीचे कार्य आहे, उद्योग क्षेत्रासंबंधीचे ही संबंध कार्य सुद्धा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये येतात. याचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये केला जातो. त्यानंतर आहे लोकप्रशासनाचा
अभ्यास विषय म्हणून किंवा लोकप्रशासन हे अभ्यास विषय म्हणून सुद्धा लोकप्रशासनाची व्याप्ती मांडली जाते. त्यामध्ये लोकप्रशासन हे राज्यशास्त्राचं अपत्य आहे किंवा त्याचे एक आधुनिक फळ आहे असं यापूर्वी मांडलेलं आहे. परंतु लोकप्रशासन एक अभ्यास विषयाच्या रूपामध्ये वुड्रो विल्सन यांनी लिहिलेल्या द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासनाचा अभ्यास या लेखाने 1887 मध्ये लोकप्रशासन एक अभ्यास विषय म्हणून उदयास आला आणि त्यावेळेपासून लोकप्रशासनाचा एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून अभ्यास केला जाऊ लागला. लोकप्रशासन हा राजकारणाबाहेरचा विषय आहे. राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनामध्ये फरक काय आहे? राजकीय घडामोडीचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो, तर प्रशासकीय क्रिया प्रक्रियांचा अभ्यास हा लोकप्रशासनामध्ये केला जातो. परंतु प्रशासकीय क्रिया प्रक्रियेच्या अभ्यासाबरोबरच राजकीय क्रिया किंवा घडामोडीचा अभ्यास सुद्धा लोकप्रशासनामध्ये केला जातो. म्हणून लोकप्रशासन एक स्वतंत्र आणि गतिशील एक अध्ययन करणारं शास्त्र म्हणून उदयास आलेलं आहे. म्हणून लोकप्रशासनामध्ये एक अभ्यास विषय म्हणून किंवा त्याच्या व्याप्तीमध्ये एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून सुद्धा लोकप्रशासनाची व्याप्ती सांगितली जाते. त्यानंतर आहे संघटनेचे वेगवेगळे सिद्धांत. लोकप्रशासन हे एक संघटन आहे. त्यामध्ये 7वा मुद्दा सिद्धांत. त्यामध्ये लोकप्रशासनामध्ये अनेक संघटना आणि कार्यालयाचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांची कार्यपद्धती कशी आहे, त्यांचं बाह्य अंतर्गत असणारं वातावरण आहे, त्यांची रचना आहे. त्याचबरोबर म्हणजे ग्रामपंचायतीचं प्रशासन आहे, पंचायत समितीचं प्रशासन आहे, जिल्हा परिषदेचं प्रशासन आहे, जिल्हा प्रशासनाचं रचना आहे, राज्य प्रशासन आहे. अशा वेगवेगळ्या संघटनात्मक बाबींचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये केला जातो. तो सुद्धा लोकप्रशासनाच्या अभ्यासाचा विषय आहे किंवा अभ्यासाचं क्षेत्र आहे. त्यानंतर आहे लोकप्रशासनाच्या विविध उपशाखांचा अभ्यास लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये केला जातो. लोकप्रशासन म्हटलं की फक्त आणि फक्त लोकप्रशासनच नाही, पण त्यामध्ये अनेक वेगवेगळे उपविषय आहेत. उदाहरणार्थ कर्मचारी प्रशासन, जिल्हा प्रशासन, तुलनात्मक प्रशासन. इथं मी मुद्दा लिहिला होता लोकप्रशासनाच्या उपशाखांचा अभ्यास. लोकप्रशासनाच्या उपशाखांचा अभ्यास. मग लोकप्रशासन ही गतिशील आणि विकासशील विषय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. लोकप्रशासनाच्या कार्यक्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी वाढ झालेली आहे. त्याचबरोबर लोकहित दृष्टिकोन समोर ठेवून लोकप्रशासन आपली कार्य पार पाडत असल्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या अनेक शाखा आणि उपशाखांचा विकास त्या माध्यमातून झालेला आहे किंवा शाखा आणि उपशाखांची भर त्यामध्ये पडत आहे. त्याचबरोबर एक स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून सुद्धा त्याला चालना मिळाली आहे. लोकप्रशासनाअंतर्गत कर्मचारी प्रशासन, वित्तीय प्रशासन, त्यानंतर विकास प्रशासन, जिल्हा प्रशासन, सामाजिक प्रशासन, ग्रामीण व शहरी प्रशासन, आर्थिक प्रशासन, आंतरराष्ट्रीय प्रशासन, प्रशासकीय सुधारणा, तुलनात्मक लोक प्रशासन अशा वेगवेगळ्या उपशाखा लोकप्रशासनामध्ये एक अभ्यासाच्या शाखा म्हणून उदयास आलेल्या आहेत. या बाबींचा सुद्धा लोकप्रशासनाचे यांचा अभ्यास लोकप्रशासनाची व्याप्ती सांगा असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस लोकप्रशासनाची व्याप्ती सांगत असताना हे मुद्दे व्याप्ती सांगत असताना तुम्हाला जवळपास 8 मुद्दे सांगितले. त्यातला पहिला मुद्दा आहे हेनरी फेवर यांनी सांगितलेला POCCC हा दृष्टिकोन लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतो किंवा POCC या शब्दामध्ये जी काही कार्य आहेत ती कार्य लोकप्रशासनाची व्याप्ती म्हणता येईल असं हेनरी फेवर सांगतो. POCCC फॉर प्लॅनिंग ऑफ ऑर्गनायझेशन, C फॉर कमांड, C फॉर कोऑर्डिनेशन आणि C फॉर कंट्रोल. त्यानंतर दुसरं मांडलेलं आहे 3M नावाचा सिद्धांत मी मांडला, पर्सनल ॲक्टिव्हिटी मांडला. त्यामध्ये मॅन, मटेरियल आणि मेथड म्हणजेच मानव, त्याचबरोबर पद्धती, कामकाज करण्याच्या पद्धती आणि मटेरियल म्हणजे साधन सामग्री.
तीन यंत्रणांचा अभ्यास, 3 कार्याचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये केला जातो असं पर्शिमेंटली सांगतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे मी सांगितलेला पोस्ट डोक ऑर्डर सिद्धांत, जो की ल्युथर क्विक यांनी मांडला. त्यामध्ये जे काही शब्द समाविष्ट आहेत त्या संबंध प्रत्येक शब्दातून एक लोकप्रशासनाचं कार्य होतं असं ल्युथर क्विक सांगतो. P for planning, O for organization, S for staffing, D for direction, C O for coordination, R for reporting and B for budget. म्हणजे आपण अशा माध्यमातून लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करता येते असं ल्युथर क्विक सांगतो. त्यानंतर आहे लोककल्याणकारी दृष्टिकोन, महत्त्वपूर्ण कार्य, अभ्यास विषय म्हणून लोकप्रशासनाचं केलं जाते. संघटनेचे वेगवेगळे सिद्धांत, त्याची रचना याचा समावेश लोकप्रशासनामध्ये केला जातो आणि लोकप्रशासनाच्या ज्या काही उपशाखा आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करतो. तुम्हाला व्याप्ती विचारली